नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो बघा, आपण आज सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती 2026साठी संभाव्य प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. मित्रांनो बघा, एकूण सामान्य विज्ञान आणि मराठी व्याकरणचे बघा जे की 40 प्रश्नसंच आपण आज कव्हर करणार आहोत. म्हणून मित्रांनो, आपला आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो बघा जी आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. ओके. आणि मित्रांनो बघा, बघण्यासोबत लगेच वही पेन घ्या आणि हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या. ओके. आणि मित्रांनो बघा, महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, रोज याच प्रकारचे व्हिडिओ लेक्चर पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही आत्ताच सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. ओके. आता प्रश्न पहिला बघा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका खालीलपैकी कोणत्या बँकेच्या सभासद असतात? मित्रांनो बघा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या बघा जे की क्रमांक राज्य सहकारी बँकेचे मित्रांनो सभासद असतात किंवा सदस्य असतात. ओके. पुन्हा, भारतातील पहिली नागरी सहकारी बँक खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली? मित्रांनो, आपल्या भारतामधली पहिली नागरी सहकारी बँक ही बघा जी की क्रमांक 1889 या वर्षी मित्रांनो बघा जी की सुरू करण्यात आली किंवा स्थापन करण्यात आलेली आहे. पुन्हा, भारतात नोटा छापण्याचा अधिकार सर्वप्रथम कोणत्या बँकेला देण्यात आला होता? मित्रांनो बघा, आपल्या भारतामध्ये जे की नोटा छापण्याचा अधिकार हा सर्वप्रथम जे की कोणत्या बँकेला देण्यात आला होता? तर याचं उत्तर जे की क्रमांक जे की बँक ऑफ बंगाल मित्रांनो असणार आहे. पुन्हा, वैयक्तिक सत्याग्रहातील दुसरे वैयक्तिक सत्याग्रही कोण होते? मित्रांनो बघा, आता वैयक्तिक सत्याग्रहामधले दुसरे बघा जे की वैयक्तिक सत्याग्रही कोण होते? तर याचं उत्तर बघा जे की क्रमांक मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू हे आहे. ओके. आणि जर समजा वैयक्तिक सत्याग्रहातले पहिले जर समजा बघा तुम्हाला ठिकाणी वैयक्तिक सत्याग्रही मित्रांनो विचारले तर याचं उत्तर बघा जे की विनोबा भावे असणार आहे. ओके. तर मित्रांनो या ठिकाणी या आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक पंडित जवाहरलाल नेहरू हे असणार आहे. पुन्हा, महात्मा गांधीजी राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष केव्हा होते? मित्रांनो बघा, जे की महात्मा गांधीजी हे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष केव्हा होते? तर याचं उत्तर हे मित्रांनो बघा जे की क्रमांक 1924 मध्ये मित्रांनो बघा जे की बेळगाव या ठिकाणच्या अधिवेशनामध्ये होते. ओके. जे की काँग्रेसचे अध्यक्ष. पुढे, हां, आता बघा, 1857च्या उठावातील सर्वात सामर्थ्यशाली नेतृत्व असे वर्णन ब्रिटिश अधिकारी ह्यू रोज यांनी कोणाबद्दल केले? मित्रांनो, 1857च्या उठावातील सर्वात सामर्थ्यशाली नेतृत्व असे वर्णन ब्रिटिश अधिकारी ह्यू रोज यांनी कोणाबद्दल केले? याचं उत्तर जे की राणी लक्ष्मीबाई मित्रांनो काय झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल मित्रांनो केलेलं होतं. पुढे, आता मित्रांनो बघा, तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो, तर ती म्हणजे काय, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी म्हणजे मित्रांनो क्रॅक करण्यासाठी आपला 5000 प्लस अशा प्रश्नांचा महाटोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 74 93 93 9307 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून मित्रांनो तुम्ही या आपल्या नंबरच्या व्हॉट्सअपवर बघा जी की मित्रांनो स्क्रीनशॉट आपली वाट लावा. ही स्क्रीनशॉट टाकल्या मित्रांनो अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाटोकळा असणार आहे बघा जी मित्रांनो तुम्हाला तुमच्या ठिकाणी व्हॉट्सअपवर PDF फॉर्मॅटमध्ये बघा जी की तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. कारण जे की मित्रांनो बघा, परीक्षेला आता कधीही मित्रांनो आपली बघा जी की एक्झाम डेट येऊ शकते आणि कधीही बॉम्ब पडू शकतो. म्हणून वेळ लावू नका, लगे मित्रांनो 150 रुपये काहीही किंमत नाही. म्हणून लगे पे आउट करा आणि मित्रांनो महाटोकळा मिळवून घ्या. आणि मित्रांनो बघा जी की तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा आणि नवी वळण द्या. ओके. आता मित्रांनो या आपल्या महाटोकळ्याचं खास वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. याचं वैशिष्ट्य म्हणजे काय, मित्रांनो बघा, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो बघा हा जो आपला महाटोकळा आहे बघा जी एक अत्यंत उपयुक्त असं बघा जी की साधारण ठरणार आहे. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. पुढे, हां, थंड हवेचे ठिकाण व त्याचा जिल्हा यांची चुकीची जोडी निवडा. मित्रांनो बघा, थंड हवेचं ठिकाण आणि त्याचा जिल्हा याची चुकीची जोडी कोणती आहे? येडशी धाराशिव, सावंतवाडी सिंधुदुर्ग, माथेरान रत्नागिरी की पाल जळगाव यापैकी मित्रांनो बघा जी की क्रमांकाची माथेरान रत्नागिरी ही जी मित्रांनो बघा जोडी आहे ही चुकीची आहे. का? तर मित्रांनो माथेरान हा जो बघा थंड हवेचा ठिकाण आहे हा रत्नागिरी या जिल्ह्यात नसून बघा जी की रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर जी की चुकीची जोडी क्रमांक या ठिकाणी होणार आहे. ओके. याला सोडलं, येडशी धाराशिव म्हणजे उस्मानाबाद बरोबर आहे, सावंतवाडी सिंधुदुर्ग बरोबर आहे व पाल जळगाव हे देखील बरोबर आहे. पुन्हा, दूधसागर धबधबा डॅश डॅश राज्यात असून डॅश डॅश नदीवर आहे. मित्रांनो बघा, दूधसागर हा जो धबधबा आहे
बघा जे की हा गोवा या मित्रांनो राज्यामध्ये असून हा बघा जे की मांडवी या नदीवरी आहे. म्हणजे जे की क्रमांक ड मित्रांनो गोवा मांडवी नदी आपल्या प्रश्नाचं लेखन हे करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगामध्ये उगम पाहून बघा मित्रांनो उगम पाहून महाराष्ट्रात प्रवेश करणारी डॅश डॅश ही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे. मित्रांनो मध्य प्रदेशमधील जे की सातपुडा या पर्वतरांगेमध्ये उगम पाहून आपल्या महाराष्ट्रामध्ये जे की प्रवेश करणारी मित्रांनो जे की क्रमांक तापी ही जी मित्रांनो आहे बघा जी की प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे. म्हणजे जे की क्रमांक तापी नदी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार असेल. पुढे जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता सहकार्य संघटना बघा जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता सहकार्य संघटनाची सुरुवात कोठे करण्यात आली तर मित्रांनो याची सुरुवात ही बघा जे की क्रमांक चीन या ठिकाणी मित्रांनो सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे असं उत्तर जे की क्रमांक ब होणार आहे. पुन्हा कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने मित्रांनो बघा कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने नीती आयोगाच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर मित्रांनो बघा नीती आयोगाचे नवीन CEO म्हणून बघा जे की क्रमांक अनुराग जैन मित्रांनो यांची बघा जे की नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुन्हा भारतातील पहिले AI आधारित पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे. मित्रांनो बघा आपल्या भारतातलं पहिलं AI आधारित बघा जे की पक्षी अभयारण्य मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे की ठिकाणी स्थापन होणार आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ब मित्रांनो आपलं महाराष्ट्र होणार आहे. पुन्हा अलीकडेच कोणत्या राज्यात मिशन गोल्डन स्पाइस मित्रांनो मिशन गोल्डन स्पाइस सुरू करण्यात आले तर याचं उत्तर जे की मित्रांनो क्रमांक मेघालय या ठिकाणी होणार आहे. पुढे क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे चर्चेत आलेली ओडेसा बंदर हे कोणत्या देशातील प्रमुख बंदर आहे. मित्रांनो क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे चर्चेत आलेली ओडेसा बंदर ही बघा जी की क्रमांक युक्रेन या मित्रांनो देशामधली जे की बंदर प्रमुख बंदर होय. पुन्हा फ्रान्सने किती वर्षाखालील मुलांवर जे की सोशल मीडियाची बंदी घातली. मित्रांनो बघा फ्रान्सने किती वर्षाखालील बघा जे की मुलांवर सोशल मीडियाची बंदी घातली याचं उत्तर जे की क्रमांक 15 वर्षाखालील मित्रांनो बघा जी की मुलावर फ्रान्सने जी की बंदी घातलेली आहे. ओके. आणि मित्रांनो बघा या प्रकारचा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की सोशल मीडियावर बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता तर याचं उत्तर जे की फ्रान्स होणार आहे. ओके. हे देखील गोष्ट लक्षात ठेवा. तर या ठिकाणी मित्रांनो जे की क्रमांक 15 वर्षाखालील मित्रांनो मुलं या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. पुन्हा राष्ट्रीय आयकर दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो. मित्रांनो बघा राष्ट्रीय आयकर दिवस हा बघा जे की क्रमांक ब जे की 24 जुलै या दिवशी मित्रांनो जे की बघा साजरा केला जातो. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ब या ठिकाणी होणार आहे. गांडुळाचे हृदय किती कप्प्यांचे असते. मित्रांनो बघा गांडूळ ही जी मित्रांनो बघा आहे जमिनीमध्ये आढळणारा एक प्राणी आहे. याचं हृदय एकूण किती कप्प्याने बनलेलं असतं तर याचं उत्तर बघा जे की क्रमांक क जे की 5 कप्प्यांनी मित्रांनो बनलेलं असतं. पुन्हा मासे श्वसन कशाद्वारे करतात. मित्रांनो बघा मासे श्वसन कशाद्वारे करतात याचं उत्तर जे की मित्रांनो क्रमांक ड त्यांच्या कल्ल्याद्वारे मित्रांनो बघा जे की मासे बघा जे की श्वसन करत असतात. ओके. पुन्हा मृदेचा सामू जर 7.5 पेक्षा जास्त असेल तर मृदा कोणत्या प्रकारात येते. मित्रांनो जर मृदेचा सामू हा 7.5 पेक्षा अधिक असेल तर ती मृदा ही मित्रांनो बघा जी की आम्लारीधर्मी मृदा या प्रकारामध्ये येते. म्हणजे जे की क्रमांक अ ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. मित्रांनो नुसतं बघत आहात तुम्ही नुसतं बघू नका. नुसतं बघण्यापेक्षा एक वही घ्या एक पेन घ्या आणि मित्रांनो हे खास बघा जी नोट्स तुम्ही लिहून घेऊन येणार 24 ते 48 तासाच्या आज मित्रांनो हे संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर मात्र नक्कीच करून घ्या. कारण मित्रांनो बघा यापैकी कोणताही प्रश्न तुम्हाला 100% बघा जी की परीक्षेमध्ये पाहायला मिळू शकतो. म्हणून वेळ लावू नका. लगेच मित्रांनो हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घेऊन पाठांतर करून घ्या. पुढे शिंगावरील मित्रांनो बघा माफी असावी शिंगावरील नाही तर शेंगावरील असं आहे बघा ते शेंगावरील असं आहे बघा. शेंगावरील वनस्पतींच्या मुळाशी सहजीवन पद्धतीने नायट्रोजनचे स्थितीकरण करण्यासाठी कोणत्या जीवाणूचा वापर केला जातो किंवा करतात. मित्रांनो बघा शेंगावरील वनस्पतीच्या मुळाशी सहजीवन पद्धतीने नायट्रोजनचे स्थितीकरण करण्यासाठी बघा जे की मित्रांनो यावर रायबोझियम या मित्रांनो बघा जे की जीवाणूचा वापर केला जातो. म्हणजे जे की क्रमांक ब रायबोझियम मित्रांनो ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. पुन्हा विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी तो काही काळ फिरत राहतो त्यास काय म्हणतात. मित्रांनो बघा विजेचा पंखा जेव्हा आपण बंद करतो बंद केल्यानंतरही तो पूर्ण थांबण्यापूर्वी काही वेळ मित्रांनो फिरतो याला काय म्हणतात. त्याला बघा जे की मित्रांनो गतीचे जडत्व असे म्हटले जाते. पुढे
फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे? मित्रांनो, फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम हा कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर जे की सममूल्य भार मित्रांनो याच्याशी संबंधित आहे. पुन्हा JSW पॉवर प्लांट, मित्रांनो JSW पॉवर प्लांट हे कशाचा वापर करून वीज निर्मिती करते? तर मित्रांनो JSW पॉवर प्लांट हे बघा जे की कोळशाचा वापर करून मित्रांनो जे की वीज निर्मिती करत असते. पुन्हा खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? गीता रहस्य लोकमान्य टिळक, गीताई विनोबा भावे, गीतांजली रवींद्रनाथ टागोर की ग्रामगीता संत तुकडोजी महाराज. यापैकी मित्रांनो बघा कोणती जोडी बरोबर याचं पर्याय उत्तर हे मित्रांनो बघा जे की क्रमांक 4 जे की यापैकी सर्व मित्रांनो आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. ओके. पुन्हा द रेस ऑफ माय लाईफ, मित्रांनो द रेस ऑफ माय लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर जे की मित्रांनो क्रमांक मिल्खा सिंग आहे. पुन्हा खालील वाक्यांचा योग्य क्रम लावा. मित्रांनो बघा जे की आदेशांचे पालन करून लोक पांगायला लागले, पोलिसांनी पंचनामा सुरू केला, पोलिसांच्या गर्दीमुळे पोलिसांना काम करणे अवघड होत जाते, अपघातामुळे रस्त्यावर खूप लोक जमले होते, पोलिसांनी लोकांना त्वरित निघून जाण्याचा आदेश दिला व जोराने सिटी वाजवली. ओके. आता याचं पर्याय उत्तर कोणतं आहे मित्रांनो? आता जे की बघा याचा योग्य क्रम कशा प्रकारे लावू शकतो आपण बघा. पहिलं काय झालं मित्रांनो बघा जे की पहिलं अपघातामुळे रस्त्यावर खूप लोक जमले होते म्हणजे पहिलं आलं ड. ओके मित्रांनो, पहिलं काय आलं ड म्हणजे 4 आलं. ओके. हे 1 2 3 4 5 असे मित्रांनो बघा की क्रमांक देऊ आपण. अपघातामुळे रस्त्यावर खूप लोक जमले होते, पहिलं आलं 4. ओके. 1 नंबरला. मग पुन्हा काय झालं, पोलिसांनी लोकांना त्वरित निघून जाण्याचा आदेश दिला व जोराने सिटी वाजवली. ओके. हे झालं 5 नंबर. ओके, लक्षात घ्या. मग पुन्हा याच्या बाद 3 नंबर. ओके. जसं की गर्दीमुळे पोलिसांना काम करणे अवघड होत जाते, पोलिसांनी पंचनामा सुरू केला व आदेशाचे पालन करून लोक पांगायला लागले. ओके. आता तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर बघा जे की क्रमांक 2 मित्रांनो बघा जे की ब या ठिकाणी होणार असेल. ओके. जे की मित्रांनो लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके. जसं की 1 नंबर मित्रांनो आदेशाचे पालन करून सर्व लोक पांगायला लागले. 2 नंबर पोलिसांनी पंचनामा सुरू केला. 3 नंबर गर्दीमुळे पोलिसांना काम करणे अवघड होत जाते. 1 मिनिट मित्रांनो थोडंसं बघा. जे की मित्रांनो बघा क्रमांक 3 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, थोडंसं माफी असावी. ओके. जसं की पहिलं काय झालं, अपघातामुळे रस्त्यावर लोक जमले होते. ओके. मग पुन्हा पोलिसांनी लोकांना त्वरित निघून जाण्याचा आदेश दिला व जोराने सिटी वाजवली. मग नंतर गर्दीमुळे पोलिसांना पंचनामा करणे अवघड होत जाते व पुन्हा पोलिसांनी पंचनामा सुरू केला व पुन्हा आदेशाचे पालन करून लोक पांगायला लागले. ओके. हे बघा जे की मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की पहिलं 4 म्हणजे ड. ओके. आणि हे ई म्हणजे मित्रांनो बघा हे ई म्हणजे 5, हे क म्हणजे 3, ब म्हणजे 2 आणि 1 अ म्हणजे 1. ओके. या प्रकारे मित्रांनो जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर हे जे की क्रमांक 3 या ठिकाणी होणार असेल. थोडंसं माफी असावी, पर्यायामध्ये या ठिकाणी चूक झालेली आहे. पुढे खालीलपैकी कोणती जोडी स्वरांची आहे? ए ऐ क ओ ॲ ऑ क्षेज्ञ उ रू ॲ ई की अ ई उ म यापैकी मित्रांनो कोणती स्वरांची जोडी आहे? त्याचं उत्तर जे की क्रमांक उ रू ॲ आणि ई. ओके. लक्षात असू द्या. पुन्हा योग्य विधानांचा पर्याय निवडा. सामान्य रूपात नेहमीच तालव्याचा दंत तालव्य होतो. आकारांत ग्रामणांचे सामान्य रूप आकारांत होते. ओके. पुन्हा एकाक्षरी शब्दाचे देखील सामान्य रूप होते की जेव्हा एकच व्यंजन 2 वेळा जोडले जाते तेव्हा त्या मित्रांनो संयुक्त व्यंजनाला द्वित असे म्हणतात. तर यापैकी कोणतं योग्य मित्रांनो पर्याय आहे? त्याचं उत्तर जे की क्रमांक ड फक्त ड बरोबर होणार आहे. ओके. जे की पर्याय उत्तर मित्रांनो फक्त ड बरोबर. का तर जेव्हा एकच व्यंजन 2 वेळा जोडले जाते तेव्हा त्या संयुक्त व्यंजनाला मित्रांनो जे की द्वित असे म्हणतात. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. पुन्हा वाघविहार या शब्दात एकूण किती स्वर आहेत? मित्रांनो बघा वाघविहार या शब्दात एकूण किती स्वर? तर 4 स्वर. ओके. कशा प्रकारे? वचं 1, वचं 1, हचं 1 आणि रचं 1. ओके. कसं सांगतो आता? व प्लस आ हे झालं वा. पुन्हा ग्वी ग व ई आणि पहिली विरांट म्हणून मोठं आलं ई. ओके. हे झालं वाघवी. मग ह प्लस आ हे झालं आम आणि र म्हणजे र प्लस अ हे झालं र. ओके. आता हा 1, हा ई 2, हा ई 3,
हा आ 3 आणि ह ए 4. ओके, जे की मित्रांनो क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. लक्षात असू द्या. पुन्हा खालील जोडींपैकी मित्र बघा, खालील जोडींपैकी विसंगत जोडी ओळखा या प्रकारचा प्रश्न विचारला आहे मित्रांनो. तर बघा, मोजके असे बोलणारा मितभाषी, आधी जन्मलेला अग्रज, स्वतःशी केलेले भाषण स्वगत, नाणी बनवण्याचा कारखाना टाकसाळ, यापैकी कोणती जोडी विसंगत आहे? तर मित्रांनो याचं उत्तर जे की क्रमांक ब, आधी जन्मलेला अग्रज. तर का मित्रांनो बघा, आधी जन्मलेला अग्रज म्हणत नसून बघा जे की अनुज म्हणतात, म्हणून ही बघा मित्रांनो जोडी बघा जी की आपली विसंगत जोडी असणार आहे, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ओके, हिला सोडलं बाकीच्या एक अ, क आणि ड या तीनही जोड्या बघा जी की मित्रांनो बरोबर जोड्या आहेत. पुढे बघा, वाच्यता करणे मित्रांनो, वाच्यता करणे या की बघा मित्रांनो, एक मिनिट. हा बघा, वाच्यता करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या या प्रकारचा प्रश्न विचारला. तर मित्रांनो याचं उत्तर जे की गुप्त गोष्ट उघड करून सांगणे किंवा सांगा या प्रकारात होतो. ओके, पुन्हा एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य या अर्थासाठी अचूक म्हण ओळखा. मित्रांनो एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य या अर्थासाठी बघा जी की अचूक म्हण ही मित्रांनो बघा जी की क्रमांक ब, गुरुची विद्या गुरुला फळली या ठिकाणी होणार आहे. पुन्हा वापिका मित्रांनो, वापिका या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर याचं उत्तर जे की मित्रांनो क्रमांक विहीर या ठिकाणी होणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा खालीलपैकी कोणती विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी आहे? उधळ्या कृपण बरोबर आहे, अनिवार्य प्रमाणशीर बरोबर आहे, अनुपम उपमित बरोबर आहे व अतिवृष्टी अवर्षणव अवर्षणव अवर्षण मित्रांनो अवर्षण हे मधलं न नळात जाऊ द्या, फक्त न बाणाच राहू द्या. ओके, अतिवृष्टी आणि अवर्षण म्हणजे हे संपूर्ण बघा जे की मित्रांनो जोड्या बरोबर आहेत, म्हणजे जे की पर्याय उत्तर जे की क्रमांक 4 यापैकी सर्व आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी हे करेक्ट आन्सर होणार असेल. ओके, पुढे खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. पुनर्विचार, अनभिज्ञ, स्वाभाविक की सिंहासन, यापैकी मित्रांनो बघा शुद्ध शब्द हा बघा जे की क्रमांक अ चा पुनर्विचार असणार आहे आणि बाकीचे बघा जे की सर्व अशुद्ध आहेत. ओके, पुन्हा साखर भात, मीठ भाकरी आणि गायरन यांचे क्रमानुसार लिंग ओळखा. मित्रांनो साखर भात, मीठ भाकरी आणि गायरन यांचं क्रमानुसार लिंग हे बघा जे की क्रमांक ब, पुल्लिंगी साखर भात, त्याच्या बाद मीठ भाकरी स्त्रीलिंगी आणि मित्रांनो गायरान हे बघा जे की नपुसकलिंगी, म्हणजे जे की क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर होणार आहे. एकवचन व अनेकवचन यांची चुकीची जोडी निवडा. काका काका, ग्रंथ ग्रंथ, उंदीर उंदिरे, तेली तेली, यापैकी मित्रांनो बघा उंदीर आणि उंदीर ही बघा जी की मित्रांनो एकवचन आणि अनेकवचनाची चुकीची जोडी आहे, कारण मित्रांनो उंदीर या शब्दाचं एकवचन जे मित्रांनो आहे त्याच प्रकारे बघा जी की अनेकवचनामध्ये मित्रांनो जे की उंदीरच राहते. मित्रांनो बघा या शब्दामध्ये काहीही बदल होत नाही, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक क या ठिकाणी होणार असेल. पुढे त इ आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? मित्रांनो त इ आ हे बघा जे की क्रमांक सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. पुन्हा 39वा रू हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर मित्रांनो रू हा जो स्वर आहे हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? त्याचं उत्तर जे की क्रमांक मित्रांनो मूर्धन या स्वरूपाचा आहे. आणि शेवटचा प्रश्न, गोंडी ही बोलीभाषा कोणत्या प्रदेशात बोलली जाते? मित्रांनो बघा गोंडी ही जी बोलीभाषा आहे बघा जी कोणत्या जे की प्रदेशामध्ये बोलली जाते, तर याचं उत्तर जे की क्रमांक ब, जे की पूर्व विदर्भ मित्रांनो बघा पूर्व विदर्भ पूर्ण नाही माफी असावी, तर पूर्व विदर्भ मित्रांनो बघा जी की मित्रांनो भागामध्ये जे की बोलीभाषा मित्रांनो जे की गोंडी या ठिकाणी वापरली जाते किंवा बोलली जाते, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ब पूर्व विदर्भ या ठिकाणी होणार असेल. काय? पूर्व विदर्भ. लक्षात असू द्या. मित्रांनो तुमच्यासाठी एक एकदम सोपा प्रश्न विचारतो. आपल्या मराठी मित्रांनो बघा जी की मराठी या वर्णमालेत एकूण मित्रांनो बघा जी की किती स्वर आहेत या प्रश्नाचं उत्तर एकूण स्वर किती मित्रांनो बघा जी की या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि बाकी जर तुम्हाला ठिकाणी मित्रांनो व्हिडिओ आपला आवडला असेल या आपल्या आवडीला एक लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत जास्तीत जास्त मित्रांनो आपला हा आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ लेक्चर आहे आत्ताच आता शेअर करा. आणि मित्रांनो बघा रोज याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही आत्ताच सबस्क्राईब पण नक्कीच करून घ्या. आणि मित्रांनो बघा जर तुम्ही अजून ठिकाणी आपला महाटोकळा खरेदी केला नसेल लगेच मित्रांनो बघा
149390 या क्रमांकावर फक्त मित्रांनो 150 रुपये पे करून लगेच मित्रांनो आपला महाटोकला पण खरेदी करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.